आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर सूर्यवंशीचं लगीन आहे. लग्नात काय बी कमी पडलेलं चालायचं नाही. लगीन कसं सूर्यवंशी घराण्याला शोभल असंच झालं पाहिजे. अगदी ही रिस सरबत आणि कायलीत रस्सा, त्यात कुठला बी हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. माफ करा छोटे मालक, पर एवढा खर्च आमासने नाही झेपणार. खरंच सांगतोय आमची एवढी ऐपत नाही हो. अहो मामा, लग्नात काय बी कमी पडणार नाही ते सूर्यवंशीत कडून. याची खबरदारी आम्ही घेऊ. आणि आई म्हणली तसं, तुम्ही तुमची लक्ष्मी आम्हाला देत आहे, हीच आमच्यासाठी मोलाची संपत्ती आहे बघा. यावर तुमच्याकडनं काय बी नग, तुम्ही निर्धास्त राहा. काही झालं तरी लग्न साध्या पद्धतीने व्हावं असं माझं मत आहे. मी माझ्या लग्नाचा खर्च स्वतःच करणार आहे, त्यामुळे साध्या पद्धतीने झालं तर मला बरं पडेल. मला एवढा खर्च नाही परवडणार. अगं अक्षरा, तू खर्च कर असं आमचं म्हणणं नाहीच आहे. आम्ही आहोत की. वय वय, या सुंदरची आई खमकी हाय अजून. तू नग काळजी करू. मॅडम, आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्यासाठी आमचा स्वाभिमान हीच आमची संपत्ती आहे. आणि तोच जो दुखावला गेला तर आमच्याकडे काय उरणार? माझी एक विनंती आहे तुम्हाला, आपण लग्न ह्या वाड्यातच करू, पण अगदी साध्या पद्धतीने. चालेल? पुरी तू काळजी करू नगस. मी तुमच्या लग्नासाठी पैन जमा केलाय. तुझ्या एकटीवर खर्च नाही पडणार. मी आहे ना व? नाही मामा, तू खूप कष्टाने तुझी पुंजी साठवलीस आणि ती आता आमच्यावर खर्च करणार आहेस. तू तुझ्या आयुष्याचा विचार कर ना. तुझं पुढचं आयुष्य कसं जगशील? आतापर्यंत तू आमच्या आयुष्याचा खूप विचार केलास, आता तू तुझा विचार कर. आणि आता तू खूप थकलायस रे मामा. मॅडम, लग्न साध्या पद्धतीने करूया ना. अगं पर अक्षरा, नाही नाही, तू म्हणशील तसंच करू. आमची काय बी हरकत नाही. तू लक्ष्मीच्या रूपानं या घरात येतेस यातच समजा आलं. सुंदर, अक्षरा जे बोलतीये ना ते भविष्याचा नीट विचार करून. तिचा निर्णय अगदी योग्य आहे. माझी खात्री आहे तिच्या रूपानं लक्ष्मी आणि सरस्वती दोघी बी या घरात एकत्र नांदतील. उठा. हा, इकडे माझा जीव जायचा वेळ आली आणि तुम्हाला झोपेने गाठले वय. काय तुझं? अहो ऐका नीट, ती दुर्गा अशी का वागली असेल? आधी अशीच आहे. अशी म्हणजे? अहो उठा, उशीचा सोडा. हा, काय तुझं? त्या प्रताप भाऊजींचा काही प्लॅन असेल का हो? प्रताप, प्रतापचा प्लॅन भारी आहे. जीबी डाटा 24 तास टॉक टाइम. काय काय मला झोपू दे.
अहो उठा उठा म्हणलं ना उठा. काय बरळताय? प्रताप प्रताप प्रतापचा प्लॅन भारी आहे. अश्विनला त्या शर्वरीवरला त्रास द्यायला सांगायचं, छळवाद मांडायचा आणि मग ती अक्षरा सुंदरला सांगणार सगळे प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर हे तर फार कामात गेलेत. काय तर म्हणे अश्विन शर्वरीला छळणार आणि मग बहिणीसाठी खरंच असा प्लॅन असेल तर इतक्या उशिरा छोट्या मालकांचा फोन. अजून जागी आहेस? हो, खूप प्रयत्न करते, मला झोपच येत नाहीये. कशी झोप लागणार? आता तुझ्या मनात फक्त माझ्यात विचार घोळत असणार आणि जीव कासावीस असणार, होय का नाही? आता यांना शरूमुळे मी अस्वस्थ आहे सांगून यांचा मूड खराब नाही करू शकत. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, ती झोपली नसणार, माझ्या आठवणीत जागी असणार म्हणून. कोणाशी बोलताय तुम्ही बाजूला? थांब. शरू, अश्विन, तुम्ही इतक्या उशिरापर्यंत का जागे आहात आणि छोट्या मालकांच्या रूम मध्ये काय करताय? अगं काय करणार, सुंदरला फक्त आता तुझीच काळजी आहे. सध्या फक्त तो तुझाच विचार करत असतो. काय? अगं म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा होता की आता काय तू घरी एकटीच आहेस, शरू पण नाहीये, तू तिला मिस करत असशील ना आणि तुला झोपही लागत नसेल, म्हणून सुंदर आम्हाला इकडे घेऊन आला आणि कॉल केला. आणि बाय द वे सुंदर जे काही बोलत होता ना ते फक्त तुझी मजा घेण्यासाठी. खरं कारण म्हणजे तुझं आणि शरूचं बोलणं व्हावं एवढंच होतं. हा आणि वन मोर थिंग, मला तर वाटतं सुंदर ना तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो आणि मला आणि शरूला एवढंच वाटतंय की तू लवकरात लवकर या घरात लग्न करून यावं. आम्ही सगळेजण खूप मिस करतोय तुला. काय आता जीव भांडत पडला ना, आता जाऊ दे त्यासनी झोपायला. आता तुला बी शांत झोप लागेल ना. चला आता तुम्ही झोपायला जा. हा बाय. गाणं शरू म्हणते इवलीशी परी ढगांच्या घरी झोपली मिटून पंखा चांदण वेलीची चादर लिहून स्वप्नांचे डोळ्यात सुख झोप ग चिमणी तुही अंगणी अंधार दाटला खूप वाऱ्याची झुळूक अंगाई गाताना होऊनी आता गुडूप होऊया आता गुडूप होऊया आता गुडूप. नाद खुळा, अगं कसलं भारी गाणं आहे. हा आम्हाला लहानपणी जेव्हा झोप लागायची नाही ना तेव्हा आम्ही हे गाणं म्हणायचो, खूप शांत झोप लागायची. चल शरू, आता तू पण झोप शांत, मलाही आता झोप लागेल. अक्षरा, गुड नाईट.
चल ब्रो, गुड नाईट. आणि झोप लवकर काय. चल आता तू बी झोप, आणि नाही झोपलीस ना तर मी थेट घरला येईन बघ. अय अक्षरा, अगं काय म्हणलो म्या. आय लव्ह यू. हे तू स्वतःहून बोललीस. अगं पण मी तुला आलोय बोललोच नाही. असं प्रत्येक वेळी बोलूनच दाखवायला हवं का? छोट्या छोट्या गोष्टींमधनं कळायला हवं ना. असं बी असतंय होय. ठीक आहे घेतो मी जाणून. पण कसं असतंय, बोललेलं ऐकलं की तेवढंच मनाला आणि कानाला समाधान मिळते बघ. हो का? बरं. बरं अक्षरा, मी झोपतो आता, आणि तू बी झोप शांत. गुड नाईट. आणि काय म्हणतात ते, हा, स्वीट ड्रीम. गुड नाईट. एकापेक्षा एक भारी साड्या दाखवा. हा? नवऱ्या मुलापेक्षा साडी निवडणं अवघड गेलं पाहिजे बायकांना काय. बरोबर बोलताय प्रतापराव तुम्ही. नाही म्हणजे कसं आहे, आपल्या घरात ही कार्य आता सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनासारखं झालं पाहिजे. हा, अजिबात हाय काय करायचं नाही. नाही म्हणजे कसं आहे, अश्विनरावांनी आता बाहेरनच उरकून आलं म्हटल्यावर घरातल्या लोकांची हाऊस माऊस सगळे राहिलीच नाही का. नाही काय हरकत नाही. आता ही आहेत की आमचं वाचं सुंदर सूर्यवंशी, यांच्या लग्नात काही पण मागं पुढे बघायचं नाही खर्चाला. हा, घरातल्या सगळ्या लोकांची हाऊस माऊस एकदम दणक्यात झाली पाहिजे. काय करायचं आहे? ए उर्वशी, ए साडी बघायला लागली, इसरली सोय सगळेच. बघ की जरा साडी. हो दाखवा साड्या. हो दाखवतो ना. ही बघा, ही पटोला, आणि हे पोचमपल्ली, आणि ही बोमकाई. हो, सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आमच्याकडे. आणि हे बघा, पतिदेवाच्या मनात सदैव रुजवेल आठवणी, जेव्हा वधू नेसेल ही दिमागदार पैठणी. आणि ही घ्या, पतीचं प्रेम कधीच पडणार नाही नरम, जेव्हा वधू नेसेल कांजीवरम. अक्षरा, आता तूच ठरव बाई, सुंदरचं तुझ्यावरचं प्रेम कसं आहे ते. म्हणजे पैठणी, कांजीवरम का ऑर्गन्झा, आणि त्याप्रमाणे घे साडी. हो दादा, किमतीचा विचार करू नका. अशी फैना साडी दाखवा की नाही की बघतक्षणी साडी मनात भरली पाहिजे बघा. अहो कसे, लग्नाची आठवण आयुष्यभरासाठी एकदम टकाटकच असायला हवी काय. दाखवा. छोटे मालक, आपलं ठरलंय ना मग. अक्षरा,
आता पुऱ्या एक गोष्ट तुझी ऐकली म्हणजे समजा तुझ्याच मनासारखं होईल असं नाही. अगं तसं बी नवऱ्या मुलीची साडी ही मुलाकडून असते. सुंदरला करू दे की त्याची हौस. आता यात तू मध्ये पडू नको हा. बघितलीस का दुर्गा, करायचा हव्यास तर समजाच आहे, पण उगाच मोठेपणा, मला नको मॅडम म्हणल्या म्हणून. तू बी अशी गप्प बसू नकोस हा. तू पण घे की भारीतली साडी तुझ्या सुनेला. घे काढून घे, अगं घे की. काय ग दुर्गा, तुझी गप्प का हा? तुला तुझी सून आवडत नाही वाटतं, तरी बी तिला सून म्हणून स्वीकारलोस का? प्रताप भाऊजींच्या या मागं वेगळा प्लॅन आहे. ए शर्वरी, ती साडी तुलाच ठेव, लई खुलून दिसल बघ. आता घे म्हणते तर घे की तुलाच. मॅडम तुम्ही दुसऱ्या साड्या बघा ना, ही साडी लग्नासाठी फिक्स झाली हो. हे बघा, मला ते काय माहित नाही. माझ्या सुनेसाठी मला तीच साडी आवडली. का थोरले बाई, मी म्हणलं आत्ताच तिचं बी लगीन झालंय, तिला बी नेसू दे की माझ्या आवडीची साडी. मॉम, अगं माझ्या आत्ता लक्षात आलं, माझी ना वॉर्डरोबची चावी मिळत नाहीये. मला जरा शोधून देशील का? अरे एवढा तर घाट घातलाय, बघू दे की, थांब जरा थोड्यानं बघते. मॉम, अगं अर्जंट आहे, प्लीज. बर चल. ओ ती साडी ठेवा बाजूला, आले मी. हा काय पण पोरग आहे, इतकं दिसायला लागलेला ते अजून आई आई करते. अश्विन काय रे, कुठं बी वस्तू टाकतोस, इकडे कुठं आता ठेवलीस सावी म्हणायची. हा ती चावी गेली खड्ड्यात. तुझ्या तोंडाला कसलं कुलूप लावू सांग. म्हणजे आज तू दुसऱ्यांदा चुकलीस आणि तुझ्या याच चुकांमुळे ना माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल आणि मला ते चालणार नाही. अश्विन यापुढे कुठल्याही प्रकारासाठी जर तोंड उघडलंस ना तर ती विसरून जाईन की तू माझी आई आहेस. मला इथे एक हाती सत्ता हवी आहे, कळलं? म्हणजे यो अश्विनचा प्लॅन आहे तर. बरं आता ही गोष्ट अक्षराला कळली तर. नवरा म्हणतो भीक माग, मांडवा माग लागली. आमचा सुंदर पुन्हा बिन लग्नाचा. अक्षराला कळलं तर नाही, आता अक्षराला कळणारच. या 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 थांब थांब थांब. सूर्यवंशींच्या सुनबाई या. राजकन्या अक्षराचं राजकुमार सुंदरच्या महालात फटाकडा लावून जंगी स्वागत आहे.
फटाके कुठे आहेत? हा थांबा फाटफुट 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 फाट काय चाललंय तुमचं? काहीतरी जा छोटे मालक. अहो या की ओ सूर्यवंशींचे राजकुमार. काय कुठला विचार करताय? मी विचार करतोय की इतके दिवस ही खोली माझ्या मालकीची होती, आता काही दिवसानंतर ही तुझ्या मालकीची होणार आहे बघ. याचा मला ना वेगळाच आनंद होतोय. नाही हं? ही खोली माझी नाही होणार. म्हणजे आपली होणार. अयो कसलं भारी. हा कसलं भारी वाटतं ऐकायला. आपली खोली. हा हे अक्षरा हे बघ, आपली खोली आहे ना अशी नीट बघून घे. म्हणजे ना समद्या जागा समद्या भिंती आहे ना नीट बघून घे. आणि तुला यामध्ये काय काय बदल करायचा आहे तो मला सांग, आपण तसा बदल करूया. हा काय खरंच